आपण जर मार्केटमध्ये घ्यायला गेलो ना तर भाई त्याचे भाव आहेत ना ते गगनाला भिडलेले असतात. आपण स्वतः केलेलं त्यालाही अजून आवडेल. स्वस्तात मस्त परवडणाऱ्या किमतीमध्ये तिची सुद्धा ऑर्डर होती. मोठ्या मोठ्या मूर्त्यांची ऑर्डर्स असतात. प्रत्येक कंटीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. हो, त्याने ते आता खूपच सक्सेस दिलंय मला ह्याच्यामध्ये. त्याप्रमाणे मी बनवून देऊ शकते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. भरपूर लोकांचे घरगुती व्यवसाय असतात, मग ते अनेक प्रकारचे असतात. म्हणजे कोणाचा ज्वेलरीचा असतो, कोणाचा फूडचा असतो ते किंवा कोणाचा इतर व्यवसाय असतात. तर आज आपण आलो साऊथ मुंबईमध्ये आणि आज वेगळा व्यवसाय पाहण्यासाठी आलो. म्हणजे आज आपण ज्या ताईंकडे आपण व्हिजिट करणार आहे त्यांचा कंठी आणि वेणीचा वगैरे व्यवसाय आहे. म्हणजे आपण जे आपल्या लग्न समारंभामध्ये किंवा उत्सवामध्ये, गणेशोत्सवामध्ये, नवरात्रोत्सवामध्ये किंवा बेबी शॉवरमध्ये वगैरे जे कंट्या वगैरे जे ट्रेंडिंग कंट्या वगैरे जे वापरल्या जातात ते त्या ताई घरोघरी बनवत असतात. म्हणजे मी यांच्याकडे ह्याच्यासाठी आलो आहे की मी नवरात्रोत्सवाच्या वेळेला माझ्या मित्राच्या घरी त्या मित्राने आणली होती कंठी आणि ती मला खूप आवडली होती आणि तेव्हाच मी त्याला विचारलं होतं की कोणाकडनं आणली होती. तेव्हा मला त्यांनी त्या ताईंचा कॉन्टॅक्ट दिला होता. तर मी म्हटलं की आपण गणेशोत्सवाच्या वेळेला त्यांची आपण व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. कारण कसं फेस्टिवलच्या वेळेला फुलांच्या कंट्या वगैरे भारीतल्या कंट्या आपण जर मार्केटमध्ये घ्यायला गेलो ना तर भाई त्याचे भाव आहेत ना ते गगनाला भिडलेले असतात. अशा वेळेला यांच्याकडनं घेतल्याच्यानंतर कसं त्यांच्या पण रोजगाराला हातभार लागू शकतो आणि आपल्याला पण स्वस्तात मस्त परवडणाऱ्या किमतीमध्ये छान अशी कंठी मिळू शकते. आणि शिवाय असं पण आहे ना ते आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे ते कंट्या बनवत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या घरी जाऊन जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि कसं आता गणेशोत्सव पण येतो, याचा घरगुती आणि सार्वजनिक या दोन्ही गोष्टीसाठी त्या करत असतात. तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार ताई. नमस्कार. हां, नाव का तुमचं? वैष्णवी तांडेल. हां, इथे आपण आता वैष्णवी ताईकडे आलो आहे. ॲक्च्युली तुमच्याकडे येण्याचं कारण म्हणजे माझा मित्र आहे, त्याच्याकडे नवरात्रोत्सवाच्या वेळेला तुमच्याकडनं कंठी मागवली होती. म्हणजे मोराची कंठी होती. म्हणजे मला वाटते की जशी तुम्ही आता करतायत तशा प्रकारे त्या ठिकाणी ते असं म्हणजे अष्टमीला मागवली होती. म्हणून म्हटलं की आता तुमच्याकडे येऊया, कारण कसं आता गणेशोत्सव येतो आहे. मला सांगा की तुमच्याकडे हा जो कंट्यांचा व्यवसाय आहे तो तुम्ही किती वर्षापासून करतायत? हा बघायला गेलं तर मी लास्ट 6 ते 7 वर्षांपासून करते. हां. आणि म्हणजे मला करायचं कारण म्हणजे कसं माझ्या घरी पण बाप्पा येतो हां. आणि मला नेहमी असं वाटायचं की दरवेळी आपण दुसऱ्यांकडनं घेऊन आपल्या बाप्पाला सजवण्यापेक्षा आपल्याकडे कला आहे तर आपण स्वतः केलेलं त्यालाही अजून आवडेल. हां, तेव्हापासून मी ऍक्च्युली सुरुवात केली, ती पण बाप्पाच्या आशीर्वादाने सुरुवात केली मी. आणि आता पुढे चालूच आहे. म्हणजे पहिली कंठी तुम्ही तुमच्या गणपतीसाठी केली होती? हा, पहिली कंठी मी माझ्या घरच्या गणपतीसाठी केलेली. हां, मग मला सांगा की आता तुमच्याकडे ऑर्डर येतात तरी कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक तुमच्याकडे कनेक्ट होतात, म्हणजे कुठल्या कुठल्या कारणासाठी वगैरे? आता म्हणजे मी फक्त कंठीच नाही बनवत, तरी हे आपलं नवरात्राच्या देवीच्या ऑर्डर्स असतात मला. हां. म्हणजे त्या जवळजवळ 6-6, 5-5 फुटाच्या असतात. बापरे. हा, आणि आता मध्ये मला एक लास्ट इयरलाच मला आपली वणीची सप्तशृंगी देवी आहे ना, हां. तिची सुद्धा ऑर्डर होती. ती सुद्धा मी 8 फुटाची बनवली होती कंठी. अच्छा. हा, आणि गणपतीमध्ये माझे म्हणजे स्टार्टिंगला माझे घरगुती गणपतीचे असतातच ऑर्डर. हां. आणि नंतर मग एंडिंगला आपल्या सार्वजनिक गणपतीचे पण मोठ्या मोठ्या मूर्त्यांचे ऑर्डर्स असतात. वा, सुंदर. म्हणजे मुंबईमध्ये जे गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव जो चालतो त्याच्यामध्ये तुम्ही घरगुती किंवा सार्वजनिक मंडळाची तुम्ही ऑर्डर घेऊ शकतात. हो. मग आता समजा सार्वजनिक मंडळाला किंवा घरगुती गणपतीला समजा तुमच्याकडे यायचं असेल म्हणजे कंट्यांसाठी, तर किती दिवस त्यांना आधी कनेक्ट व्हावं लागते? आता गणपती बघायला गेलं तर यावर्षी 14 सप्टेंबरला, तर जवळजवळ 10 तारखेपर्यंतच मी एक ऑर्डर घेणार आहे. हां. त्याच्यानंतर मग मी ऑर्डर्स घेणार नाहीये. हां, कारण नंतर लोड तेवढा जास्त होऊ शकतो. लोड पण जास्त असतो आणि परत फुलांची सगळी अरेंजमेंट करायची असते. हां. कारण की एकाच प्रकारची कंठीची ऑर्डर्स नसते, ती वेगवेगळ्या प्रकारची असतात. त्याच्यामुळे कसं वेगवेगळी फुलं अरेंज करावी लागतात ती, आणि त्याचा परत मार्केट रेट किती आहे काय आहे सगळं ते हे करूनच म्हणजे कंठ्यांची ऑर्डर मी हे करते, बुक करते. हां, आता मला सांगा की ही आता कंटेंटची तुमच्या तिकडे ऑर्डर चालू आहे, ती कोणती वाली चालू आहे मग तुमची आता? ही माझे घरचे नातेवाईक आहेत, लोणावळ्याच्या एकविरा देवी कारल्याला जाणार आहेत. अच्छा. तिकडे मला एकविरा देवीसाठी ही कंठीची ऑर्डर आहे. वा, सुंदर. म्हणजे मगाशी तुम्ही सप्तशृंगी बोललेत, आता एकविरा बोललेत. म्हणजे महाराष्ट्रातले जे प्रसिद्ध देवस्थान आहेत त्या ठिकाणी तुमच्या इकडल्या कंट्या चाललेल्या आहेत. म्हणजे तेव्हा जेव्हा तुम्ही सुरू केला होता तेव्हा तुम्ही असा विचार केला होता की आज एवढ्यापर्यंत जाऊ शकते म्हणून? नाही, ते मी बोलली ना स्टार्टिंगलाच की मी स्टार्टिंग केली ती माझ्या घरच्या बाप्पापासून, पण त्याने ते आता खूपच सक्सेस दिलंय मला ह्याच्यामध्ये. हां, मला सांगा की तरी कुठल्या कुठल्या प्रकारचे तुमच्याकडे अजून लोक येत असतात? तर मला म्हणजे ऑर्डर्स बघायला गेलं तर मी कंठ्यांचे पण घेते, परत बेबी शॉवरचे असतात. लग्नामध्ये कसं आता म्हणजे पहिला
फुलांची ज्वेलरीज घालायची, हा. म्हणजे गजरे वगैरे. आता तो ट्रेंड गेलाय, आता सगळे कसं आर्टिफिशियल पण घालतात आणि रिअल फ्लॉवरचे हँडमेड ज्वेलरी घालतात. तर ते पण मी ऑर्डर्स एक्सेप्ट करते. परत लग्नाचे आपले हार्स असतात ना हां. लग्नाचे, ते सुद्धा मी बनवते. ओके. आता मला सांगा की हे तुमची सगळी फ्लॉवरची सर्व इथे तयारी चालू आहे, तरी हे समजा कोणी घेतले तरी ते किती दिवस तरी पुरतात, म्हणजे राहू शकतात चांगले? म्हणजे आता गणपतीमध्ये हे फ्लॉवर्स बघायला गेला तर 2 दिवस तरी राहतात. अच्छा. हा हां, कारण मार्केटमध्ये आपण उत्सवाच्या वेळेला जेव्हा मार्केटमध्ये जातो ना, हा. ह्याचा भाव एकदम सोन्यासारखा भाव असतो. हो. हां, म्हणजे ते सामान्य लोकांना परवडतही नाही. मग समजा तुमच्याकडे ऑर्डर येतात, मग तुम्ही फुलांची वगैरे अरेंजमेंट कशा प्रकारे करतात? फुलांची म्हणजे मी 2-3 दिवस आधीच मी सगळे ऑर्डर स्टॉप करते हां. आणि मग नंतर मग सगळे क्लासिफाईड करते की म्हणजे कोणत्या प्रकारची फुलं किती लागणार बरोबर. आहे, किती कंठ्यांची. म्हणजे आता समजा हे ऑर्किडची फुलं आहेत, तर आता ही ऑर्किडच्या फुलांचे किती कंटे आहेत, आता ही शेवंती आहे, आता ह्या फुलांचे किती कंटे आहेत, हां. असं करून ते वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे हे करून ठेवते की आता ही शेवंतीचे समजा आता 7 कांटे असतील तर ह्याला किती बंडल लागतील. जिप्स आपलं ऑर्किड आहे समजा, तर ऑर्किडला किती बंडल लागतील, तसं करून मग सगळे ते अरेंजमेंट करते. आणि मग सकाळी 4ला दादरला जाते, मग आपल्या दादरच्या फुल मार्केटमध्ये, हां. आणि तिथनं सगळी मग फ्लावर्स घेऊन मग ते स्टार्ट करते बनवायला. ओके, ठीक आहे. मला सांगा की आता समजा आपली व्हिडिओ पाहून समजा कोणाला पाहिजे असतील, कोणाला ऑर्डर द्यायची असेल, म्हणजे घरच्या गणपतीसाठी किंवा सार्वजनिकसाठी किंवा इतर कुठल्या फंक्शनसाठी, म्हणजे लग्न समारंभ म्हणा किंवा इतर काही, तर त्यांनी तुमच्यापर्यंत कसं काय करायचं, म्हणजे डिलिव्हरीचं वगैरे ऑप्शन तुमच्याकडे आहे का? डिलेवरी म्हणजे जवळचं स्टेशन आता आम्हाला चर्चगेटच आहे, तर चर्चगेट स्टेशनपर्यंत देऊ शकते. त्याच्या पुढे मग जर हवं असेल तर मग ते चर्चगेटवरनंच तुम्हाला पिकअप करावं लागेल, कारण की कसं गणपतीमध्ये लोड खूप असतो मला, हां. त्याच्यामुळे ते डिलिव्हरी म्हणजे नाहीच पॉसिबल होत. ओके, म्हणजे चर्चगेट किंवा जास्तीत जास्त आपण CSMT पर्यंत देऊ शकतो. हो. ओके, ठीक आहे. तर ताई मला सांगा की आता तुमच्याकडे या 2 कंट्यांचं काम चालू आहे, तर ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या बनवलेल्या कंट्या मला बघायच्या आहेत तर ते बघायला मिळू शकतील काय? हो, तू थांबा, तुम्हाला मी दाखवते. मी आतापर्यंत मगाशी जे बोलले की एकविरा देवीसाठी पण मी कंठी बनवली होती, हां. ती बघा. हां, खूप सुंदर आहे. ॲक्च्युली मार्केटमध्ये ही कंठी घ्यायला गेलं तर किती महाग भेटेल. हो. मस्त वाटतं. आणि त्याची हाईट किती होती तरी? ह्याची हाईट जवळजवळ 2.5 फुटापर्यंत असेल. 2.5 ते 3 फुटापर्यंत. ओके. ही एकविरा देवीला घातलेली बरोबर. घंटी. आणि आता ही मी बाल गणेशासाठी केलेली, बालमूर्तीसाठी. अच्छा. हा, ती ऍक्च्युली खूप नाजूक होती, छोटीच होती, हा. 1 फुटापर्यंत. त्यांना नाजूक हवी होती, त्याच्यामुळे मी त्यांना ही अशी काहीतरी वेगळं बनवून दिलं होतं. ओके. हां, वा, ही पण मस्त आहे. ही मोराची बनवली होती. हां. नंतर हे मी आतापर्यंत जेवढे बनवले आहेत कंठ्या, अच्छा, ते तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत? हा माझ्या घरच्या गणपतीसाठी केली होती मी. अच्छा. ही सुद्धा. हां. म्हणजे हे सगळं जेवढे आहेत तेवढे सगळे मी रिअल फ्लावर्सच यूज केलेले, आर्टिफिशियल एकही नव्हता ह्याच्यात. ओके, मस्त वाटत. आणि ॲक्च्युली तसं बघायला गेलं ना तर प्रत्येक कंटीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. हो. छान छान. ताई, एवढ्या कंट्या तुमच्याकडल्या बघितल्या तर चॉईस कुठल्या आम्ही करणार? ते आता प्रत्येकावर डिपेंड. आता मी जे बोलले होते की मी वणीच्या सप्तशृंगीसाठी केली होती, हां. तर ही मी 8 फुटाची केली होती हां, कंठी. ती दिसायलाच केवढी मोठी वाटते. मस्त. ती मला तिथल्या एका ब्राह्मणाने दिली होती ऑर्डर. ऍक्च्युली ते ब्राह्मण माहीमला गणपती मंडळामध्ये ते पूजेसाठी आले होते, तेव्हा त्यांना ही कंठी आवडली होती. इकडे माहीमला मी कंठी दिली होती अशा टाईपमध्ये, तर त्यांनी मला तेव्हा ही सेम कंठी सांगितली होती बनवायला. मस्त. 8 फुटाची तेव्हा मी बनवली होती. तर ताई मला सांगा की समजा तुमच्याकडे कुठली रिक्वायरमेंट आलीत आणि समजा त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना पाहिजे असेल, समजा त्यांनी फोटो वगैरे तुम्हाला पाठवला, तर तशी तुम्ही बनवून देऊ शकतात ना? हो, म्हणजे मी त्यांच्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार कंठी बनवून देऊ शकते. जसं की माझ्याकडे सध्या आता आहे, मी थोडंच घेतलं आहे, म्हणजे जेवढं आहे तेवढं जेवढं युजफुल असेल तेवढंच मी घेतलेलं आहे सध्या. आणि जसं त्यांची रिक्वायरमेंट असेल तसं मग मी ते कंठ्या मग मी बनवून ते देऊ शकते मी. तसंच त्याप्रकारे आता मी वेणी सुद्धा बनवली आहे. ते वेणी पण जसं त्यांना हवे असेल रिक्वायरमेंट, मोठी छोटी, तसं त्याप्रमाणे मी बनवून देऊ शकते. वेणी खूप सुंदर वाटते. म्हणजे जेव्हा ती पण एकविराचीच आहेत ना? हो, ती पण एकविराचीच आहे. हां, म्हणजे जेव्हा हा हार, म्हणजे ही कंठी आणि ती वेणी जेव्हा देवीला घातली जाईल ना, तेव्हा मस्त वाटेल एकदम. हो हो. हां. तर ताई मला सांगा की तुमच्याकडे समजा वेणी किंवा कंठी कोणी घेतली तरी 1 ते 1.25 फुटाच्या गणपतीसाठी समजा घेतली तर ॲप्रॉक्स त्याचा रेट काय असू शकेल?
आता रेटचं कसं मी सांगू नाही शकत, कारण की कसं आहे त्या सीझनला फुलांचा रेट पण अपडाऊन असतो. तर त्याच्यामुळे त्या फुलांचा जेव्हा तसा रेट असेल ना तसं मी रेट हे करते. पण कसं मार्केटच्या ह्याच्याने बघायला गेलं ना आपण, तर त्यापेक्षा तर आपल्याकडे तर थोडं म्हणजे स्वस्तच मिळेल मार्केटच्या रेटने, एवढं मी सांगू शकेन. हा, कारण सीझनच्या टायमाला मार्केटला साधी फुलं जरी घ्यायची म्हटली तरी खूप महाग असतात ते. तर ताई ॲक्च्युली तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या गडबडीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त माहिती द्यायचा नक्कीच प्रयत्न केला. आता कसे उत्सव येतो, आता कसं गणेश उत्सव आहे, नंतर नवरात्र उत्सव आणि श्रावण महिना पण सुरू आहे, म्हणजे कसे आपले उत्सव सर्व लाईनीमध्ये आहेत, तर लोकांना नक्कीच या गोष्टीची रिक्वायरमेंट लागणार आहे. तर आपले जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकाल? तुमच्या घरी कोणताही फंक्शन असेल, आता जसं की आता बाप्पा जवळ येतोच आहे, त्याच्यानंतर लागोपाठ लगेच नवरात्र पण आहे, तर बाप्पा कसा आता बहुतेकांच्या घरोघरी बाप्पा बसतो, परत सार्वजनिक ठिकाणी सुद्धा असतो. तर तुम्हाला जर तुम्ही एकदा नक्की आम्हाला व्हिजिट द्या कंठीसाठी, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला तसंच कंठी हवी असेल किंवा वेण्या हवे असतील किंवा आणखी तुमच्या घरी लग्नाचं किंवा आणखी कोणतं फंक्शन असेल तर नक्की एकदा आमच्याशी संपर्क करा, तुम्हाला नंतर नक्कीच आवडेल. हां, ठीक आहे, चालेल. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. तर चला मित्रांनो, आपण आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती वैष्णवी ताईंच्या घरी. मी ॲड्रेस याच्यासाठी नाही सांगत आहे, कारण कसं शेवटी प्रत्येकाची पर्सनल प्रायव्हसी असते. तर तुम्हाला समजा त्यांच्या कंट्यांपैकी किंवा त्यांच्या वेणीपैकी तुम्हाला कुठलीही काही पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना नक्की संपर्क करू शकतात. त्यांच्याकडे जे त्यांचे मिस्टर आहेत ते दादा तुम्हाला चर्चगेट किंवा CSMT वगैरे ते आणून देतील, कारण त्यांनी म्हटल्याप्रमाणे की फेस्टिवलच्या टायमाला त्यांना खूप ऑर्डर असतात आणि अशा वेळेला ते घरगुती म्हणजे होम डिलिव्हरी करू शकत नाही. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की तुमची जर रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे तुम्ही कंटीची तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकतात किंवा त्यांच्याकडच्या ज्या कंट्या आहेत त्या तुम्ही मागवू शकतात. म्हणजे तुम्हाला आयडिया पण येईल. म्हणजे कसं आहे, कधी कधी आपल्याला असं असते की मला कंटी बनवायची आहे, मला कंटी माझ्या गणपतीला घालायची आहे, पण कशी घालायची हे मला माहिती नसते. अशा वेळेला आपण त्यांना सांगू शकतो की तुमच्याकडे काय काय आहे, तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे बनवले, तसं आपण त्यांच्याकडनं मागवून आपण त्यांना ऑर्डर देऊ शकतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे की सीझनच्या टायमाला तुम्ही जास्तीत जास्त लवकर त्यांना ऑर्डर देण्याचा नक्की संपर्क करा. या व्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला. आता हा व्लॉग मी इथेच थांबवतो. हा व्लॉग कसं वाटलं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ म्हणतो. पण गणपती बाप्पा मोरया.